नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा हिंदी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण हिंदीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी पडणार आहे. असेच प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जाणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज मिळेल. आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. त्यात इयत्ता 7वीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवलेल्या मिळतील. त्याचबरोबर इतर विषयांच्या सुद्धा अभ्यासायला मिळतील. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण इयत्ता 7वीची हिंदी विषयाची आकारिक चाचणीची प्रश्नपत्रिका अभ्यासाला घेऊ. यातले सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत व्यवस्थित लिहून ठेवा. इयत्ता 7वी प्रथम घटक चाचणी विषय हिंदी 2025-26 चालू शैक्षणिक वर्षाची ही चाचणीची प्रश्नपत्रिका आहे. एकूण 15 गुणांची ही प्रश्नपत्रिका असून 1 तासाचा वेळ आपल्याला हा पेपर सोडवण्यासाठी दिला जाणार आहे. आपल्या 7वीच्या हिंदीच्या पुस्तकातील पहिल्या इकाईमधील अर्धे पाठ म्हणजे पहिले 5 पाठांवर आधारित ही क्वेश्चन पेपर तयार करण्यात आलेली आहे. हेच प्रश्न आपल्याला नक्की येतील. व्यवस्थितरित्या या प्रश्नपत्रिकेचा सराव करा. सर्व प्रश्नांची उत्तरं पाठांतर करा किंवा आपल्या वहीत ती लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स हे मिळतील. यानंतर आपल्याला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. प्रश्न पहिला, रिक्त स्थानों की पूर्ती करो. 3 गुणांसाठी 3 गाळलेल्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. बघा, पहिली, घर के आंगन में बरगद का पेड़ था. दूसरा, परिवर्तन यही का नियम है. 3, किस तरह कुल की बढ़ाई काम दे. अगला प्रश्न तीसरा, निम्नलिखित. दूसरा प्रश्न है, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 1 वाक्यों में लिखो 4 अंकों के लिए. 1, वाचन मेला कहाँ लगा है. उत्तर, वाचन मेला एक बड़े खुले परिसर में लगा है. दूसरा, फूल किसको रस पिलाता है. उत्तर, फूल भंवरों को रस पिलाता है. 3, बटेलिया कब ठग सा रह गया. उत्तर, धान के खलिहान में बटेलिया ने जाल बिछा रखा था, उसमें नीलू चिड़िया ठहर गई थी. अगला, कौन सी परियोजना गांवों में घर घर तक पहुंच गई है. उत्तर, स्वच्छ ग्राम स्वस्थ ग्राम परियोजना गांवों में घर घर तक पहुंच गई है. प्रश्न तीसरा, निम्नलिखित शब्दों के वचन बदलकर वाक्यों में प्रयोग करो 3 अंकों के लिए. 1, पंखा पंखे. सभी के घर में पंखे लगे हैं. 2, अध्यापक. वचन बदलकर भी अध्यापक का अध्यापक ही होता है, इसलिए उसका वाक्य, मेरी पाठशाला के अध्यापक बहुत अच्छे हैं. अगला, दिन. दिन का वचन बदलकर दिन ही रहता है, उसका वाक्य में प्रयोग, बहुत ज़्यादा दिन हो गए पाठशाला खुले हुए. ब भाग, समानार्थी शब्द लिखो 3 अंकों के लिए. 1, वायु हवा. माँ अम्मी. आबादी जनसंख्या. ब, विरुद्धार्थी शब्द लिखो. प्यार नफरत. सुलभ दुर्लभ. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची हिंदी विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली. हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. यानंतर आपल्याला कोणती प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून सांगा. थँक्यू.